चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर 360 रोशन जोरी. पुन्हा एकदा सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात. चेंडू चाललाय सीमारेषेजवळ आणि 4 धावा. 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 48 बिना विकेटच्या मोबदल्यात. शंभू जाधव यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. शंभू जाधव, ऋत्विक जाधव. आणि एक टप्पा पडल्यानंतर उत्कृष्ट फिल्डिंग, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. ऋत्विक जाधव यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच छोटा पॅकेट बडा धमाका. धावसंख्या झाली ती 50. स्वागत करूया 50 धावेनी उरुडी संघाची धावसंख्या 50. नो लॉस ऑफ 50. वेल प्लेड फॉर उरुडी टीम. गोलंदाजीसाठी गोलंदाज साहिल. वैयक्तिक पहिलं व संघाचं 3रं षटक घेऊन येत आहे साहिल. धावसंख्या झाली ती उरुडी संघाची बिनबाद 50. उत्कृष्ट चेंडू. बघूया किती धावा मिळतील आणि पंचांकडून काय इशारा येतोय बघूया. एक टप्प्यानंतर चेंडू जातोय साईड स्क्रीनवर धडकतोय. 4 धावा. 4 धावेनं संघाची धावसंख्या उरुडी संघाची धावसंख्या होते ती 0 विकेटच्या मोबदल्यात 54 धावा. फक्त 2च धावा पळून घेतल्या आहेत उरुडी संघाने. नाहीतर सर्व जे आहेत धावा या चौकार आणि षटकाराची आलेल्या आहेत आपल्या संघाला. षटकार आणि चौकार. 8 चेंडू 40 धावे. वैयक्तिक 40 धावे खेळतोय ऋषिकेश भिल्लारे. 10 धावा कमी आपल्या अर्धशतकीपासून. आणि आकाश खरत खेळतोय 6 चेंडू 20 धावा. सुरेख गोलंदाजी पण पंचांकडून दंडात्मक कारवाई आणि अवांतर धावसंख्येने भर होते. धावसंख्या झाली ती 61. 61. नो लॉस ऑफ 61. आला तसा भिरकावून दिला सीमारेषेबाहेर. 4 धावा. या धावसंख्येनं धावसंख्या वाढते ती 65. 65. नो लॉस ऑफ 65. अजून एक पण विकेट गेलेलं नाहीये मित्रांनो. सुरेख अशी फलंदाजी करताय उरुडी संघाचे सलामीवीर आकाश खरात आणि ऋषिकेश भिलारे. महत्वपूर्ण सामन्यात धावा कशा येतात याला महत्व नाही. चौकार आणि षटकार या धावा येतात आणि 22च्या स्वरूपात 4 धावा. अमोल भाऊ यांच्याकडनं झालेली चूक आणि 4 धावा. 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 69. बाउंड्री. टप्पा पडला का 4 धावा. बुकुम संघ देखील तेवढाच ताकदवर संघ आहे. स्वयंभू
स्वयंभू रामेश्वर क्रिकेट संघ बुकुम आणि मला वाटतं ऋषिकेश जोरीच्या अजून 50 धावा व्हायच्या आहेत. 48 धावा झाल्या आहेत. 2 धावे मागं 50 साठी. चौकार आणि ऋषिकेश भिलारे याचं अर्धशतक पूर्ण होतंय. वैयक्तिक 52 धावे खेळतोय ऋषिकेश भिलारे आणि त्याच्या जोडीला खेळतोय आकाश खरात वैयक्तिक 20 धावेवर. पहिली ओव्हर ऋषिकेश भिलारेने खेळली, दुसरी ओव्हर आकाश खरातने खेळली, तिसरी ओव्हर पुन्हा ऋषिकेश भिलारेने खेळली आणि आता चौथी ओव्हर बघूया कोण खेळतंय. पब्लिक बोलते आकाश खरातच खेळणार चौथी ओव्हर, याच्यात नो डाऊट. थँक्यू डीजे, थँक्यू, खूप खूप धन्यवाद डीजे. आला तसा गेला षटकार, घाटामध्ये षटकार, 6 धावा. षटकार, पुन्हा षटकार. बुकुम संघाकडे देखील असे ताकदवर बल्लेबाज आहेत, फलंदाज आहेत. बॉल द्या, बॉल, जुना बॉल द्या. बॉल घ्या सर, बॉल आलाय. बुकुम संघाकडे देखील असे ताकदवर फलंदाज आहेत. तुम्ही बघितलं असेल मागच्या सामन्यात बुकुम संघाकडून सलामीला आलेला फलंदाज याने 6 चेंडू 6 षटकार मारले होते. असे ताकदवर फलंदाज बुकुम संघाकडे देखील आहेत. सलग 3 षटकार, बघूया सलग 6 षटकार येतात का नाही. धाव संख्या झाली ती बलाढ्य अशी 95. या स्पर्धेतलं पहिलं शतक भेटेल का. टीमचं पहिलं शतक बघूया होतं का नाही. इनसाइड आउट, कव्हरच्या वरून चौकार, पॉइंटच्या वरून चौकार. 10 बॉल 42 धावा वैयक्तिक आकाश खरात खेळतोय आणि ऋषिकेश भिलारे 12 बॉल 12 वर 52 रन. अर्धशतक आकाश खरात हा बघूया पूर्ण करतो की नाही. प्रेक्षकांच्या नजरा आहेत त्या खेळाडूवर. पुन्हा एकदा आणि पंचांकडून काही इशारा येतो का बघूया. नो बॉल अँड 6 धावा. षटकार. संघाचं वैयक्तिक
संघाचं शतक पूर्ण होत आहे. 106 धावा झालेत संघाच्या, त्या पण एकही विकेट न गमावता सुंदर अशी फलंदाजी. भागीदारी 106 धावांची झाली. सगळ्यात हायेस्ट स्कोर आणि हायेस्ट पार्टनरशिप मुळशी टेनिस क्रिकेट मध्ये पहिलीच. 106 धावांची भागीदारी. उत्कृष्ट उत्कृष्ट खेळलेला फटका. किती धावा येतात बघूया. आणि जमिनीला गुदगुल्या करत चालला चेंडू. 4 धावा. 4 धावे स्वतःचं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण होतंय आकाश खरात याचं. दिवसाचं 5वं. खूप खेळाडूंनी या स्पर्धेत अर्धशतक पूर्ण केले. त्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा बिग 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 हिट. अजून एक षटक बाकी आहे आणि धावसंख्या झाली ती 116. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 116 धावा. एकही विकेट न गमावता. मुळशी तालुक्यातील ही पहिली भागीदारी. हायेस्ट स्कोर आहे. 116 धावांची पार्टनरशिप. सुरेख अशी फलंदाजी आकाश खरात आणि ऋषिकेश भिलारी यांच्याकडून. दोन धावा पूर्ण. मला वाटतं हे उरवडे संघाचे फलंदाज ठरूनच आले डगआउट मधून की एक वर तू खेळायची, एक वर मी खेळणार. असंच मला वाटतं हे प्लॅनिंग करून आलेत. उत्कृष्ट गोलंदाजी. पहिला गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय उरवडे संघाला. एकशे 18 धावावरती पहिली विकेट. टाळ्यांच्या गजरात ऋषिकेशचं स्वागत होते आपल्या डगआउट मध्ये. अर्धशतक कंप्लीट करणारा खेळाडू. ऐसे बॉल डालेगे तो मैं बहुत लंबा मारूंगा असं सांगताय सुधीर साबळे. साळुंके. तुषार सर कुठे आहेत तुम्ही? लवकरात लवकर व्यासपीठाजवळ संपर्क साधा. माईक कॅपॅसिटी संपली आहे.
उत्कृष्ट अशा बैठक शॉट 6 धावा. 6 धावेनं उरोडे संघाची धावसंख्या होते ती. सुधीर साळुंके आले आले नुसतं आक्रमण करतोय. 3 चेंडू आणि 2 षटकार 1 चौकार 16 धावेवर खेळतोय. डेड बॉल. पंच कळवत आहेत हा डेड बॉल आहे. डेड बॉल याने म्हणजे मृत चेंडू. बघा उरवडे संघाचे सर्व खेळाडू डगआउट मधूनच सेट होऊन येतात की काय. अशी बल्लेबाजी करतायत, अशी फलंदाजी करतात. 140 धावा झालेल्या आहेत उरवडे संघाच्या. 141 धावांची आवश्यकता. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट संघाला. फेक अंपरकडे. सर बॉल घ्या सर. फेक. सर बॉल घ्या महेश सर बॉल घ्या. नवीन बॉल नवीन चेंडू. उत्कृष्ट फलंदाजी केली उरवडे संघाने. आता बघूया उत्कृष्ट गोलंदाजी करतात की नाही, कारण त्याच तोडीचे तसेच मातब्बर फलंदाज देखील बुकुम संघाकडे आहेत. 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याची क्षमता देखील बुकुम संघाकडे आहे. त्यामुळे हा एक तगडा मुकाबला होण्याची क्षमता आहे. रोमहर्षक मुकाबला होऊ शकतो. बुकुम संघाकडे देखील उत्कृष्ट फलंदाज आहेत. नितीन आणि भरत आबा माझे असे दिग्गज खेळाडू या संघात देखील आहेत. त्यामुळे हा सामना जरा काटेकी टक्कर असा होऊ शकतो. पण तेवढेच घातक गोलंदाज आहेत उरवडे संघाकडे देखील. निखिल काटे. स्विंग का किंग निखिल काटे. आणि डेनल न्यूझीलंडचा डेनल विक्टोरी जशी गोलंदाजी करतो तसाच गोलंदाज उरवडे संघाकडे देखील आहे किशोर भिलारे. चला पंच सामना चालू करून घ्या लवकर. बॅट्समन येतील. बॅट्समन निघालेत आता. चला पटापट सामना चालू करून घ्या. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. वेळ कमी आहे आणि 2 सामने मोठे आहेत. त्यामुळे आयोजकांकडून विनंती आहे की आम्हाला सर्व सामने 5 षटकांचे झाले पाहिजे. प्रेक्षकांना सर्व सामन्यातून आनंद आला पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्व सामने 5 षटकांचे करण्याचा प्रयत्न करत असतो. बॅट्समन नितीन सर आणि सागर सर बॅटिंगला आलेले आहेत. त्यामुळे बघूया 141 धावांचं बलाढ्य असं आव्हान बुकुम संघ पार करतो की नाही. 3:39 ला पहिला चेंडू. बघा ही आहे खिलाडी वृत्ती. हंपरकडे बघितले सुद्धा नाही आणि अंपरने बोट उचलण्याच्या पहिलेच खेळाडू स्वतःहून निघून जातात. ही असते मोठ्या खेळाडूची ओळख. हीच असते मोठ्या खेळाडूची ओळख.
तुषार गवारे सर कुठे आहेत? त्यांनी लवकरात लवकर माईककडे या. बॅट्समन आलेत भरत आबा माजिरे. चौकार चौकारांनी खातं उघडतंय बुकुम संघाचं. उत्कृष्ट फलंदाजी करतायत भरत आबा माजिरे. उत्कृष्ट शॉट भरताबांच्या बॅटीतून निघालेला 6 धावांसाठी. षटकार. बॉल घ्या खेळाडू बॉल घ्या. खेळाडूला विनंती आहे की बॉल गेला तुम्ही स्वतः घेऊन या. जवळ असेल तर घेऊन या, लांब असेल तर राहू द्या. भेटला बॉल फेका. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं भुकुम संघाकडे देखील मातब्बर असे खेळाडू आहेत. हे 140 धावांचं आव्हान सहजरित्या हे पार करतील की नाही हे बघूया आपण. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू, उंच बघूया झेल होते की नाही. आणि सोप्पा झेल आकाश खरातने घेतलाय. चला थोड्या वेळात लॉट्स पडतील, त्यामुळे सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा. संघाचे संघनायक जे इथे अवेलेबल असतील. धाफलकावरती पहिल्या षटकामध्ये 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 24 चेंडू आणि 123 धाव्यांचं आव्हान. ह्या टुर्नामेंट मधला सगळ्यात मोठा स्कोर 140. अतिशय सुंदर अशी फलंदाजी ऋषी भिलारे आणि आकाश खरात ह्यांच्याकडून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होतोय आकाश खरात. 24 चेंडू 123 धाव्यांची गरज. धावफलकावरती 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बिगेट करायचा प्रयत्न होता. डॉट स्वरूपाच्या चेंडूने सुरुवात केलीत आकाश खरात यांनी. 23 चेंडू आणि 123 धाव्यांची गरज.
थोडीशी मिसफिल्ड आणि ह्या मिसफिल्ड वरती आलेला ओव्हर थ्रोचा चौकार. नो चेंडू त्याच्यावरती आलेला चौकार. सर या आधीच्या चेंडूवरती काय आलंय? 5 5. हॅलो. या नंतरचा होणारा प्री क्वार्टर फायनलचा दुसरा सामना काशिक क्रिकेट क्लब विरुद्ध काशिक त्याच्या विरोधात वाईन डोंगरगाव. चला दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत, तिथूनच आलेले आहेत दोघं. त्यामुळं ऋत्विक जाधव यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर टच करून घ्यायचं आहे. भावी उद्योजक ऋत्विक जाधव यांनी टॉसला उपस्थित राहायचे. चला कोण झाले टॉस विन? काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम बल्लेबाजी करने का निर्णय लिया है. संतोष शेठ नेमाने यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. नेरे गावचे भावी सरपंच संतोष शेठ जाधव आपले मेहमाने. काशिक क्रिकेटने काशिक संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच झालं तुरंत
या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे ग्रामस्थ नवनाथ शेठ जाधव, बाळू शेठ जाधव, सोमनाथ शेठ जाधव, जगन्नाथ शेठ जाधव, किरण शेठ सुर्वे या मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या स्वागत केलंय या षटकाराने, मान्यवरांचं स्वागत करतोय किरण लायगुडे या षटकाराने. किरणच ना, काय सिद्धार्थ, सिद्धार्थ षटकाराने मान्यवरांचं स्वागत करतोय. तुषार सर कुठे असतील त्यांनी व्यासपीठाजवळ संपर्क साधायचा आहे.
सर शेवटचा चेंडू डॉट. चला त्वरित आपण प्रिकॉटल टूचा सामना घ्यायचा का लाला सर? प्रिकॉटल टूचा सामना चालू आहे. हॅलो चला चला वाळण डोंगरगाव आपले क्षेत्रक्षेत्र लावून घ्या. वाळण डोंगरगाव. चला उत्कर्ष जाधव कुठं असेल त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ संपर्क साधावा. उत्कर्ष जाधव. चला वाळण डोंगरगाव आपलं